नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूयाच्या टॉप 10 न्यूजवर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत. 11,200 कोटी रुपयांच्या खर्चाने तयार झालेल्या एअरपोर्टमुळे उत्तर प्रदेशात कनेक्टिव्हिटी, वाणिज्य आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. हा दिल्ली एनसीआरसाठी दुसरा आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार आहे आणि एमआरओ सुविधासह भारताच्या विमानन क्षेत्राला आत्मनिर्भर बनवेल. यामुळे रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. चाकणकरांनी स्पष्ट केलंय की खरातच्या आर्थिक व्यवहार आणि गैरकृत्यांमध्ये त्यांचा कोणताही संबंध नाही. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकाकडे पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी होण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी कुठेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला माझ 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला, एवढंच त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. काल रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवारांना पाठवलेल्या राजीनाम्यात मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतेय, त्याचा आपण स्वीकार करावा, एवढंच म्हटलं होतं. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांविरोधात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली. 74 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये नाशिक शहरातील 65 फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रोफाईल धारकांचा समावेश आहे. व्हिडिओ व्हायरल केल्याने पोलिसांना गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिकांना या प्रकरणाच्या व्हिडिओजवर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई महानगरपालिकेत प्रशासनिक बदलांची लाट सुरू आहे. महापौरांच्या प्रभागातील सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांवर चर्चा झाल्यानंतर पालिकेने सहाय्यक आयुक्तांसह कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेत. यामध्ये घाटकोपरचे सहाय्यक आयुक्त गजानन बेलाळे यांची कुलाबा नरिमन पॉइंट विभागात बदली करण्यात आली आहे. बेलाळे यांच्याकडे कर्ण निर्धारण व संकलन विभागाचा अतिरिक्त कार्यभार देखील कायम ठेवलाय. कार्यकारी अभियंत्यांनीही विविध विभागांमध्ये नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी आता लाभार्थ्यांना मिळणार आहे. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 27 मार्च 2026 पासून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील 2 ते 3 दिवसात पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आपली माहिती तपासून घ्यावी. तसेच ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया चुकीची झाली आहे त्यांना 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. महिला व बाल विकास मंत्रालयाने सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच लाभार्थ्यांना योजनेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन पुन्हा एकदा सुरक्षेच्या प्रश्नांमुळे चर्चेत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बदलापूरकडे जाणाऱ्या लोकलवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या दगडफेकीत महिला डब्यातील एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली. दगडाचा जोर इतका होता की महिलेच्या डोळ्याजवळ आणि कपाळावर गंभीर जखम झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. सहप्रवाशांनी तत्काळ मदत करत जखमी महिलेला खाली उतरवलं. रेल्वे पोलिसांनी तिला प्रथमोपचार देऊन पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलंय. या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धबंदीवर चर्चा सुरू असतानाच इराणने सौदी अरेबियाच्या प्रिन्स सुलतान एअरबेसवर अमेरिकेच्या विमानावर हल्ला केलाय. या हल्ल्यात 12 पेक्षा अधिक अमेरिकन सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी 6 एप्रिल पर्यंत युद्धबंदीची घोषणा केली असली तरी इराणकडून हल्ले सुरूच आहेत. इराणने युद्ध थांबवण्यासाठी 6 अटी ठेवलेल्या असून या अटी पूर्ण न झाल्याने ते मागे हटण्यास तयार नाहीत. आजपासून IPL 2026च्या महाकुंभाला सुरुवात होते. सनरायझर्स हैदराबाद आणि गटविजेता RCB यांच्यात IPL 2026चा पहिला सामना आज बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी आपल्या कर्णधार आणि कोचिंग स्टाफच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव केलाय. RCB गटविजेता असल्यामुळे संघाला सलामी सामन्यात विजयी होण्याची जोरदार इच्छा असेल तर सनरायझर्स हैदराबाद नवीन कर्णधार ईशान किशन यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या सामन्यात जिंकण्याचा प्रयत्न करेल. दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर 2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले. पहिल्या 8 दिवसातच सिनेमाने मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. सिनेमाने दुसऱ्या शुक्रवारी 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. त्याचबरोबर धुरंधर 2 ने शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या सिनेमांनाही मागे टाकलं आहे. तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.